फ्रेंड्स, इथे बाहेर ना मला वाटतंय ते बोर पाडण्याचं काम चालू आहे आणि त्यामुळेच ना गेली 3-4 तास झालं एवढा भयंकर आवाज येतोय बाहेरून की पूर्ण म्हणजे बाल्कनीचे सगळे काचा वगैरे बंद केला, दरवाजा बंद केला तरी सुद्धा तो आवाज येतोय, एवढा भयंकर आवाज येतोय आणि कंटिन्यू 3-4 तासापासून हा आवाज येतोय. त्यामुळे डोकं पूर्ण दुखायला चालू झाले आणि प्लस ना सकाळपासून ह्या हवेमुळं परेशान झालेली आहे मी की म्हणजे तसं तर रोजचाच हा प्रॉब्लेम झालेला आहे की पाऊस कमी पडतो पण हवा जास्त येते. म्हणजे जून महिन्याने पावसाचा आहे की हवेचा आहे तेच कळत नाही मला. एवढं भयंकर हवा सुटते ना की पूर्ण ह्या काचा वगैरे पण हलतात आणि एकदम हादरतात काचा पण. एवढ्या भयंकर हवा सुटते अचानकच. म्हणजे 5 मिनिटात शांत होतं सगळं आणि 5 मिनिटामध्ये एकदम भयंकर हवा येते. म्हणजे माणसाने ती काच बंद करावी तेवढ्यातच ती हवा एवढी आतमध्ये येते घराच्या की म्हणजे मला ती काच उघडणंच त्याचीच भीती वाटायला लागली. काच उघडीच नाही ठेवायला पाहिजे, बंदच ठेवायला पाहिजे कंटिन्यू. आणि काच बंद ठेवली की मग घुटमळल्यासारखं होतं. कारण की पावसाळ्याचं वातावरण आहे, थोडासा पाऊस पडतो, थोडीशी गरमी होते, त्यामुळे तर जास्तीच अजून गरमी होते. त्यामुळे ना परेशान झाले ह्या जून महिन्यामध्ये खरंच खूप. तर फ्रेंड्स, फायनली आवाज थोडासा कमी झाला आहे आता थोड्या वेळासाठी. तर माझे कपडे धुतलेले होते ते सुकायला घालायचे. तुम्ही पटकन ते कपडे सुकायला घालते आणि मग काचा बंद करते. तर फ्रेंड्स, ह्या आजकालच्या वातावरणामध्ये तर ना काही समजतच नाही की काय करावं असतं ते. कारण की ना 5 मिनिट जर झालं ना एकदम शांत वातावरण असतं, सगळं एकदम व्यवस्थित असतं आणि अचानकच एकदम जोरात वारं सुटतं की एवढं वारं सुटतं की एखादा माणूससुद्धा उडून जाईल. त्याच्यामुळे एवढं वारं सुटतं आणि याच्यामुळे ना म्हणजे काचा ज्या आहेत त्या नेहमी बंद ठेवाव्या लागायला लागलेत. आणि काचा बंद ठेवल्या जरी फॅन जरी चालू ठेवला ना तरीसुद्धा म्हणजे गुदमरल्यासारखं होतं. काच उघडी ठेवली ना तर जरा चांगलं वाटतं. पण थोडीशी जर काच उघडी ठेवली आणि अचानक जर असं हवा सुटली ना तर ती काचसुद्धा हादरते, एवढी हवा सुटते. त्यामुळं ना काही समजतच नाही आजकाल काय करायचं ते. आणि वरतून अजून हे बोर पाडण्याचं काम चालू आहे. असू द्या, एखाद्याला म्हणजे चांगलं काम चालू आहे, एखाद्याला तिथं जर सक्सेस भेटलं, पाणी जर लागलं तर भलं होईल एखाद्याचं. पण काय माहिती आहे का, भरपूर आवाज येतो हे गाडीचा आणि त्या इंजनचं. म्हणजे ते जे बोर पाडण्याचं काम आहे ना ते मशीन करते, त्या मशीनचा भरपूर आवाज येतो. आणि त्यामुळं ना घरातल्या घरात जरी कोणी काही बोललं ना एकमेकाला काही ऐकायला येत नाही, एवढा आवाज भयंकर आहे मशीनचा. आणि मला वाटतं ना आता दिवसभर हे चालूच राहणार आहे काम आणि त्यामुळं थोडंसं डोकं दुखायला चालू झालं आहे. तर फ्रेंड्स, सकाळची कामं झाल्याच्या नंतर मुलं तर आपापल्या शाळेमध्ये गेली आणि सकाळी माझी कामं झाल्याच्या नंतर ना एडिटिंग करत करत मला ना झोप लागली. तर आता ना इथे दुपारच्या 3 वाजलेले आहेत आणि झोप झाली माझी. अर्ध्या तासासाठी का होईना पण झोपते, कारण की पहाटे भरपूर लवकर उठलेले असते. त्यामुळे ना डोळे आपोआप झाकतात. आणि एडिटिंग करण्यासारखं जर बारीक काम करायला बसलं ना म्हणजे मोबाईलमध्ये एडिटिंग करा किंवा न्यूजपेपर वाचा किंवा कुठलं पुस्तक वाचा, झोप आपोआप लागते. तर ना तशाच प्रकारे ना मला एडिटिंग करत करत ना आपोआप झोप लागली आणि अर्धा तास झोपले. त्यानंतर आता इथे उठले. तर आता इथे ना 3 वाजलेले आहेत. त्यामुळं ना संध्याकाळच्या स्वयंपाकाची थोडीफार तयारी तर चालू करावीच लागेल. तर इथे ना आता उद्या तर संडे आहे, त्यामुळं डब्यासाठी वगैरे भाजी नीट करायची नाही. तर आता संध्याकाळी ना म्हणजे स्वयंपाकामध्ये ही घेवड्याची भाजी बनवायची होती. तर आता ती नीट करून घेते आणि भाजी नीट करायला थोडा वेळ लागतो, त्यामुळं मी हे काम 3 वाजता चालू केलेलं आहे. तर फ्रेंड्स, आता वेळ आहे संध्याकाळच्या 5 वाजलेले आहेत आणि मी तोपर्यंत इथे बघा काय काय तयारी केली. इथे मी भाजी पण नीट केली, त्यानंतर चपात्याचं पीठ मळून घेतलं
आणि चहा वगैरे केला, चहा वगैरे पिला थोड्या वेळ. आणि आता ना मला किचन क्लिनिंग करायची बाकी राहिली होती, कारण की दुपारी ना जेवणाचं ना थोडीफार भांडी शिल्लक होती, तर ते घासायचे आणि किचन क्लीन करायचं काम बाकी होतं. आणि इथे बघा अजूनसुद्धा हे काम चालूच आहे आणि माहिती नाही की हे काम कधी संपेल. तर ना इथे माझ्या शेगडी जी आहे ना गॅस स्टोव, तर त्याच्यावरती ना नट थोडेफार गंजले होते याचे, तर इथे तुम्हाला दाखवते या इकडे. तर इथे बघा हे जे छोटे छोटे नट आहेत ना, इथे ना असं गंजल्यासारखं झालेलं आहे. आणि हे बघा इथे पण. तर ना असं नॉर्मली क्लिनिंग केलं ना तर बाकी सगळं स्वच्छ निघतं, पण ते नट वगैरे आहेत ना ते स्वच्छ निघत नाहीत. आणि त्यामुळं ना मी इथे एक आयडिया करणार आहे. तर इथे ना हे रेडवाल्या हार्पिकनी ह्या नट वगैरे सगळे घासून घेणार आहे. बघून जर निघालं तर निघालं, म्हणजे ट्राय करण्यात काय हरकत नाही. आणि असं तर ना स्टील वगैरे असेल ना तर रेडवाल्या हार्पिकने ना खूप छान निघतं. स्टील घासून काढलं तर खूप छान निघतं, चमकदार एकदम. तर आता इथे ना हे गंजलेलं पण नट निघतात की नाही हे ट्राय करून मी फर्स्ट टाईम बघणार आहे. आणि जर याचा रिझल्ट जर ओके लागला ना तर तुम्ही पण नक्की ट्राय करा. आणि आता ना ह्या स्क्रूची जी सांधी वगैरे आहेत ते एकदम बारीक बारीक आहेत, त्यामुळं ना इथे मी टूथब्रशनी अगोदर स्क्रब केलं हे नट. आणि टूथब्रशनी म्हणजे स्क्रब केलं ना तर पूर्ण सांधीमध्ये व्यवस्थित जाऊन हार्पिक म्हणजे लागेल सगळीकडे. आणि त्यानंतर ना ही जी स्टीलची रिंग आहे ना त्याला मी स्टीलच्या काथ्याने घासून घेणार आहे. आणि बाकी जो काचेचा भाग आहे ना त्याला मी ग्रीनवाला सॉफ्ट स्क्रबर आहे त्याच्याने घासणार आहे. तर ही ना स्टीलच्या काथ्याने घासलं ना तर हे आपलं जे खरकटं वगैरे काही पडलेलं असतं, म्हणजे डाळ वगैरे उतू गेलेली हे ते जिद्दी डाग असतात ना तर ते एकदम क्लीन निघतात. त्यामुळं ना मी इथे तारेचाच कात्या वापरते. आणि बाकी शेगडीला मात्र सॉफ्टवाला कात्या वापराव्या लागेल, कारण तिथे ना काच आहे त्यामुळे स्क्रॅचेस वगैरे पडू शकतात. तर इथे बघा हा सॉफ्टवाला कात्या आहे आणि जो वापरलेला आहे त्यामुळे सॉफ्ट आहे. आणि याच्यानेच मी शेगडी जी आहे ते घासून घेते. तर आता इथे बघा बऱ्यापैकी हे स्क्रूच्या इथली जी घाण आहे ती बऱ्यापैकी निघाली. म्हणजे याचा रिझल्ट जो आहे तो खूप छान निघाला आहे, कारण की ना स्टीलची ही जी रिंग आहे ना ती कितीही साबणानं घासलं तरीसुद्धा स्वच्छ निघत नव्हती एवढी. पण ते रेडवाल्या हार्पिकने घासल्यावरती ना एकदम क्लीन निघाली आणि चमकदार दिसायला लागली आता. तर त्यानंतर ना मी इथे जी दुपारची जेवणाची जी भांडी पडली होती ते घासून काढते. आणि त्यानंतर मग किचन पूर्ण क्लीन झाल्याच्या नंतर मग स्वयंपाकाला स्टार्ट करते. आणि तसं पण ना साहेब त्यांचा फोन आला होता तर ते बसलेत गाडीला. तर पटापट मला स्वयंपाक पण पूर्ण बनवून घ्यावा लागेल, कारण की ना सकाळच्या टायमाला ना साहेबांना आज डब्बा भेटला नव्हता. रात्री ना ते टी व्ही वगैरे आणण्याच्या नादामध्ये आणि भरपूर उशीर झाला होता झोपायला, त्यामुळं ना सकाळी जागच आली नाही आणि त्यामुळं साहेबांना डब्बा वगैरे दिला नाही. तर आता ना ते येण्याच्या अगोदर पटापट स्वयंपाक करून ठेवते आणि नाश्त्याला पण थोडंफार काहीतरी बनवून ठेवते. जर त्यांनी जेवायला मागितलं तर जेवण पण तयार पाहिजे आणि जर काही नाश्त्याला मागितलं तर नाश्ता पण तयार पाहिजे, अशा ह्याच्यामध्ये ठेवते. तर नाश्त्याला ना मी आज चणे बनवणार आहे. तर ते चणा मसाला असतो ना ते बनवणार आहे. आणि त्यानंतर घेवड्याची भाजी, डाळ भात आणि चपात्या हे जेवणासाठी बनवणार आहे. तर आता इथे ना पटापट मी किचन क्लीन केलं आणि त्यानंतर लगेच मी इथे कुकर लावून घेते. आणि एका बाजूला डाळ भात शिजेल, त्यानंतर एका बाजूला भाजीला फोडणी देऊन ठेवते आणि तिसऱ्या शेगडीवरती पटापट चपात्या पण बनवून घेते, म्हणजे एक साथ तिन्ही पण कामं होतील माझी.
तर इथे ना अगोदर मी घेवडीच्या शेंगा ज्या आहेत त्या ह्या जाळीमध्ये टाकून ना स्वच्छ धुवून घेतल्या. आणि मी तर ना तसं भाजी आणल्या अगोदर धुवून सुकवून ठेवत असते, पण तरी पण यूज करायच्या टायमाला थोडंफार धुवून घेतेच मी. तर आता इथे फोडणीसाठी ना पॅन ठेवला, त्यामध्ये थोडंसं गोडं तेल टाकते. तर आता इथे तेल तापतंय तोपर्यंत मी ना दोन्ही पण मसाल्याचे डबे काढले. तर एक मसाल्याच्या डब्यामध्ये ना अख्खे मसाले आहेत, म्हणजे खडे मसाले, आणि एका मसाल्याच्या डब्यात पावडरचे मसाले आहेत. तर खडे मसाल्याच्या डब्यातून ना मी राई जिरे टाकलं तेलामध्ये, आणि राई जिरे व्यवस्थित तडतडली. त्यानंतर इथे ना बारीक कटिंग केलेला हा कांदा टाकला, आणि 2 मीडियम साईजचे कांदे होते, तर एकदम बारीक कट केले होते. तर आता हा कांदा एकदम व्यवस्थित फ्राय करून घेणार आहे. आणि कांदा लवकर फ्राय व्हावा त्यासाठी मी याच्यामध्ये ना चवीपुरतं मीठ टाकलं. आता याच्यानंतर ना भाजीमध्ये मीठ टाकायची गरज नाही, जेवढं भाजीला लागणार होतं तेवढं मीठ मी कांद्यामध्ये टाकलं, आणि याच्यामुळे ना कांदा पटकन फ्राय होतो. तर आता इथे कांदा फ्राय झाला, त्यानंतर मी याच्यामध्ये ना कढीपत्ता टाकला. तर मी ना कढीपत्ता अगोदर टाकत नाही, कारण की ना जास्ती करपला ना कढीपत्ता तर ते चांगला नाही लागत. थोडासा असा हिरवट असला ना तर स्वाद छान येतो कढीपत्त्याचा. तर त्यानंतर ना इथे कांदा फ्राय झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये ना टोमॅटो टाकला. तर टोमॅटोसुद्धा आता व्यवस्थित फ्राय करून घेणार आहे. आणि त्यानंतर मग आता इथे बघा टोमॅटो आणि कांदा व्यवस्थित फ्राय झाला आहे. तर आता ह्याच्यामध्ये ना डायरेक्टली मी पावडरचे मसाले टाकणार आहे. तर इथे 1 चमचा काळा मसाला, घरगुती काळा मसाला, त्यानंतर 1 चमचा ना जिरे पावडर टाकलं आहे, आणि त्यानंतर इथे ना थोडासा गरम मसाला पण टाकणार आहे. तर इथे बघा म्हणजे अर्धा चमचाच आहे गरम मसाला, जास्ती नाही. आणि त्यानंतर थोडंसं हळद टाकणार आहे, अर्धा चमचा. तर झाले आता एवढेच पावडरचे मसाले आहेत. आणि नंतर याच्यामध्ये ना 1 चमचा शेंगदाण्याचं कूट टाकते. आणि शेंगदाण्याचं कूट ना तुम्हाला तर माहिती आहे की मला जास्ती आवडत नाही भाजीमध्ये शेंगदाण्याचं कूट, त्यामुळं ना मी थोडंसं कमीच टाकते शेंगदाण्याचं कूट भाजीमध्ये. आणि ते कूट ना एकदम बारीक वाटलेलं असतं, एकदम आबडधोबड वाटलेलं असतं ना, तर ते तर अजिबात मला भाजी खाऊ वाटत नाही. त्यामुळं एकदम बारीक वाटलेलं कूट 1 चमचा टाकलं. आणि त्यानंतर आता ही धुवून स्वच्छ घेतलेल्या ज्या घेवड्याच्या शेंगा आहेत त्या याच्यामध्ये मिक्स केल्या. आणि आता हे एकदम व्यवस्थित असं मिक्स करून याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि शिजायला ठेवायचं. 5 ते 10 मिनटात आपल्या ह्या घेवड्याच्या शेंगा शिजून व्यवस्थित निघतात. तर फ्रेंड्स आता इथे ना डाळ भात पण शिजून निघालं आहे, आणि भाजी पण झाली आहे, आणि चपात्या माझ्या चालू आहेत. तर तोपर्यंत इथे ना हे चणे भिजू घातले होते मी, तर ते चणे ना कुकरमध्ये शिजायला ठेवते. आणि 2 ते 3 शिट्ट्या झाल्या ना तर चणे एकदम मऊ शिजून निघतात, आणि खूप छान लागतात. हे चणा मसाला जर बनवला ना खूप टेस्टी लागतो, आणि शिवाय ना म्हणजे पौष्टिक पण असतो. त्यामुळं ना हे नेहमी मी करत असते चण्याचं म्हणजे चणा मसाला. तर आता इथे ना कुकरमध्ये थोडंसं पाणी टाकलं, त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं, आणि चणे आता उकडायला ठेवलेले आहेत. तर 2 ते 3 शिट्ट्या झाल्या की चणे एकदम व्यवस्थित उकडून निघतील. तर आता इथे ना सगळा स्वयंपाक जो आहे तो पण रेडी झालेला आहे. आणि त्यानंतर इथे चणा मसाला पण मी तयार केलेला आहे, आणि त्याची रेसिपी मी शेअर केली नाही, कारण की ना या अगोदर मी चणे मसाल्याची रेसिपी एकदा दोनदा शेअर केलेली आहे, त्यामुळं ती केली नाही. तर तुम्हाला जर पुन्हा पाहिजे असेल ती रेसिपी तर कॉमेंटद्वारे नक्की कळवा. तर आता इथे ना साहेब पण आलेत, तर त्यांच्यासाठी चणा मसाला सर्व करते. आणि आता अनुष्का, मी आणि साहेब आम्ही तिघंजणं आहोत, बाकी वैभव तर गेला आहे खेळायला, आणि साहेब गेलेत फ्रेश व्हायला. तर मी पटकन आता ह्या वाट्या ज्या आहेत त्या घासून स्वच्छ धुवून घेतल्या. तर इथे बघा यम्मी असा चणा मसाला तयार आहे. आणि आता हा आहे संध्याकाळचा नाश्ता आमचा.
आणि इथे ना आम्ही टी व्ही बघत बघत संध्याकाळचा नाश्ता केला आणि आता स्वयंपाक पण ओके आहे, त्यामुळं ना आरामात गप्पा वगैरे मारत बसता येतं. आणि ना घरामध्ये टी व्ही असणं गरजेचं आहे, तर ते ह्या कारणावरून, कारण की टी व्ही असला ना घरामध्ये तर पूर्ण फॅमिली मिळून एक सिरियल, एखादं कॉमेडी पिक्चर वगैरे छानपैकी बघू शकते. आणि ना टी व्ही नसला ना तर एकदम घरामध्ये सामसूम असतं आणि सगळेजण आपापला मोबाईल घेऊन आपापल्या नादामध्ये बसलेले असतात. पण टी व्ही असल्याचा हा फायदा होतो की सगळेजण मिळून एकत्र बसून काहीतरी खात खात असं टी व्ही बघता येतं. आणि ना फॅमिली टाईम म्हणजे आपल्या फॅमिलीसाठी वेळ दिला पाहिजे सगळ्यांनी. तर साहेबांचं हे गुण मात्र चांगलं आहे की जेव्हा पण ते घरी असतात, फ्री असतात, तेव्हा ते कुठं बाहेर जात नाहीत किंवा कुठं टाईमपास करत नाहीत, तर आपल्या आपल्या फॅमिलीमध्ये मिळून मिसळून असतात आणि आपल्या आपल्या फॅमिलीमध्ये आपल्या मुलाबाळांमध्ये नेहमी असतात. आणि आता इथे ना रात्रीच्या 10 वाजलेले आहेत आणि हा बाहेरचा नजारा आहे. तर इथे तुम्हाला पूर्ण काळोख काळोख दिसेल, कारण की लाईट गेलेली आहे रात्रीच्या टायमाला आणि पूर्ण काळोख झालेला आहे. आणि जो हा बोर मारण्यासाठी तो मोठा ट्रक होता ना उभा, तर तो आता इथून निघालेला आहे. तर काय झालं काय माहिती, मला वाटत नाही की पाणी लागलं आहे म्हणून. तर त्यामुळं ते रिटर्न घेऊन चाललेत सगळं. आणि आत्ता फायनली तो आवाज बंद झाला रात्रीच्या 10 वाजता. तर फ्रेंड्स, आता हा व्हिडिओ जो आहे तो मी इथेच थांबवते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा लवकरच आपण भेटूया नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा. बाय.